महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांच्या 2 गटात मोठा राडा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले सकाळी 9:30च्या आसपास नाश्ता करायला बरेकमधून बाहेर पडले होते। त्यावेळी जुनी दुश्मनी उफाळून आल्याची माहिती आहे। गीते गँगचा सदस्य महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते आहे। याबाबतचे संकेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील दिलेत। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यासह सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपी सध्या बीड कारागृहात कैद आहेत। हे सर्वजण न्यायालयीन कोठडी भोगत आहेत। त्यांना वेगवेगळ्या बाराकीत ठेवण्यात आलंय। मात्र सोमवारी सकाळी त्यांच्या तुरुंगातील गीते गँग सोबत वाद झाल्याचं समजतंय। मिळालेल्या माहितीनुसार बीड कारागृहात तुरुंग प्रशासनाकडून दररोज सकाळी 9:30च्या सुमारास कैद्यांना नाश्ता दिला जातो। सोमवारी सकाळी देखील नेहमीप्रमाणे नाश्त्याची वेळ झाली होती, त्यामुळे सर्व कैदी नाश्ता करण्यासाठी एकत्रित गोळा झाले होते। यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले देखील नाश्ता करायला बरेकमधून बाहेर पडले। यावेळी याच कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे। या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला या सर्वांमध्ये काही मुद्द्यांवरून बाचाबाची झाली, त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झालं। कुणावर कोणी हल्ला केला याची अद्याप अधिकृत माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली नाही। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी केली जात आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।